पनवेल अर्बन कोऑपरेटिव बैंक की 47वीं वार्षिक सर्वसाधारण सभा इतवार को पनवेल स्थित आशीर्वाद मंगल कार्यालय में संपन्न हुई। कर्नाला बैंक के उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे की अध्यक्षता में संपन्न हुई इस सभा के लिए बैंक के अध्यक्ष तथा बीजेपी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालासाहब पाटिल, उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, संचालक तथा पूर्व नगर सेवक अजय कांडपिले, विद्या चौहान, प्रभाकर आघारकर, बीजेपी पनवेल तालुका अध्यक्ष महेंद्र पाटिल आदि गणमान्यों सहित बैंक के भागधारक, निवेशक तथा ग्राहक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस वार्षिक सर्वसाधारण सभा को संबोधित करते हुए पुंडलिक म्हात्रे ने कहा कि घाटे में चल रही बैंक में बालासाहब पाटिल के नेतृत्व ने नई जान फूंक दी है और व्यवस्थापक तथा कर्मचारियों के अथक प्रयासों ने बैंक को प्रगति की ओर अग्रसर किया है, जिसके लिए ये सभी प्रशंसा के धनी हैं। आपलं खास स्वागत का आपल्या वाणी साहेबांसारखा आणि कृषी साहेबांसाठी सल्लागार पाहिजे, ज्यांनी रिझर्व्ह बँकेत अनेक वर्ष काम केले आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला मिळत आहे। आज बँक सुस्थितीत आणण्याचं बरंचसं श्रेय हे तुम्हाला देत असताना तुमच्या कर्मचारी वर्ग आणि संचालक मंडळ यांना सगळ्यांना मी देत आहे। इस दौरान बैंक के अध्यक्ष बालासाहब पाटिल ने बैंक के पिछले 5 सालों के सफर के बारे में अपनी प्रतिक्रिया दी। या ठिकाणी मला आज सांगायला अभिमान वाटेल की आजची जी आमची वार्षिक सभा जी आहे याच्यामध्ये मला वाटतं तिसरी आमची आता वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे। याच्यामध्ये बँक ही प्रॉफिटमध्ये आलेली आहे आणि सातत्याने बँकेला अ वर्ग ऑडिटमध्ये मिळालेला आहे। ही बँक गेल्या 20 वर्षापासून रिहॅबिलिटेशनमध्ये होती, पुनर्वसनामध्ये होती, पण माझ्या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने सर्व पक्ष तरी राजकारण विरहित सगळे पक्ष आम्ही एकत्र आलो, आमचे नेते सगळे एकत्र आले, सर्व पक्षाचे नेते एकत्र आले, त्या सर्वांनी या ठिकाणी कुठले राजकारण न आणता काम केलं। ते मला सगळ्या कर्मचारी वर्गाने जे सहकार्य आम्हाला दिलं त्यातून ही बँक आम्ही प्रॉफिटमध्ये आणू शकलो, आम्ही डिव्हिडंड जाहीर करू शकलो आणि या ठिकाणी आम्हाला आम्ही रिहॅबिलिटेशन